नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। वनाच्या मनात ज्यांचे स्थान होते त्या मारुती चित्तमपल्ली यांची जीवन यात्रा संपली। शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यभर ज्यांनी वन आणि पर्यावरण यांची अत्यंत तळमळीने शुश्रूषा केली, सेवा केली, ते वनविद्या वाचस्पती मारुती चित्तमपल्ली यांनी काल इच्छामरण पत्करले। या वनवाचस्पतीचे मृत्यूपूर्वीचे शेवटचे शब्द कोणते असावेत? माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, आता मला जाण्याची परवानगी द्या। त्यांचे सख्खे पुतणे श्रीनिवास चित्तमपल्ली यांना हे शब्द आघातासारखे वाटले। मारुती चित्तमपल्ली यांचे संपूर्ण जीवन जवळजवळ विदर्भातच गेले। सरकारी नोकरीच्या निमित्ताने ते विदर्भात आले आणि विदर्भाच्या वनांचे दत्तक पुत्र झाले। येथील जंगलाशी त्यांनी घट्ट नाते जुळवलेले होते। त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि त्यांची एक पुत्री एवढेच आत्मीयजन होते। त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले आणि पित्याची सेवा करण्यासाठी पुत्रीने लग्नच केले नाही। दुर्दैव असे की त्यांना जपणारी त्यांची लेकही अल्पशा आजाराने अकाली निधन पावली। मुलगी असेपर्यंत त्यांनी नागपुरातच वास्तव्य केलेले होते। या शहरात राहूनच त्यांनी पर्यावरण आणि वने यांच्यावर 25 पुस्तकांचे लेखन केले। त्यांनी पक्षीकोश लिहिला, वन्य प्राणी कोश याचेही काम पूर्ण झालेले आहे। मत्स्यकोशाचे काम ते करीत होते। वृक्षकोशाची संहिता पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले होते। म्हणजे हा वनयोगी केवळ वनाचे चिंतन करीत नव्हता, तर आपले प्रत्येक पुस्तक अभ्यासपूर्ण आणि सर्वांग दृष्टीने परिपूर्ण राहील याकडेही ते बारीक लक्ष देत असायचे। त्यांनी जे साहित्य निर्माण केले आहे ते पाहिल्यावर भविष्यात मारुती चित्तमपल्ली नावाचा एक लेखक होता की अनेक लेखक होते असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। त्यांनी ज्या खात्याला आयुष्यभर सेवा दिली त्या वन विभागाने त्यांना पद्मश्री देताना ज्या आवश्यक बाबी असतात त्याची परिपूर्ती केली नाही, ही मोठी खेदाची बाब आहे। राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हाच त्यांची तब्येत ठीक नव्हती। वनाची 36 वर्ष सेवा केल्यानंतरही ते 29 वर्ष जंगलातच राहिले। आपले पुतणे श्रीकांत यांनी त्यांना दिल्लीला नेले, तेव्हाही त्यांची प्रकृती तोळामासाच होते। शेवटी सोलापूरला परत आल्यावर त्यांची तब्येत जास्त खालावली। शेवटपर्यंत वाचन आणि लेखनात दंग असलेल्या या अरण्य ऋषीने आपल्या पुतण्याला आपली इहलोकीची यात्रा संपवण्यापूर्वी जाण्याची परवानगी मागितली आणि ते निघून गेले। त्यांना राज्य शासनासह विविध संस्थांनी अनेक महनीय पुरस्कार दिले। भारती विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार, नागपूरचा अतिशय महत्वाचा नागभूषण पुरस्कार, खासदार ND पाटील समाजसेवक पुरस्कार, रानवाटा या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, भैरू रतन दमानी साहित्य पुरस्कार, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यासह इतर अनेक पुरस्कारांनी मारुती चित्तमपल्ली यांना नव्हे तर स्वतःच्या पुरस्कारांनाच अनेकांनी गौरवान्वित केले। सर्व पुरस्कारांची जंत्री द्यायची झाली तर जागाच पुरणार नाही। त्यांनी केलेली कोश वाङ्मयाची निर्मिती हे त्यांनी मराठी भाषेला दिलेले शब्दांचे धन आहे। त्यांनी निरनिराळ्या श्वापदांना, पाखरांना, वेगवेगळ्या प्राण्यांना दिलेली मराठी नावे आणि वैविध्यपूर्ण प्राणीसृष्टी त्यांच्या लेखनात पानोपानी जाळवते। वन्यजीव आदिवासींची संस्कृती आणि त्यांचे नैसर्गिक जीवन, आदिवासींची मालकी असलेली सृष्टीची रहस्य अशा प्रकारच्या ललित लेखनातून वाचकांना त्यांनी संमोहित करून टाकलेले होते। हे वनज्ञान ऋषी ज्या ज्या भागात गेले त्या भागातील आदिवासींच्या भाषा ते मनोमन शिकले। हे त्यांचे बहुभाषाविद ज्ञानोपासक लेखन त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देते। वन खात्यात सेवा देताना त्यांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अहर्निश लेखन केले। वन खात्यात नोकरी म्हणजे श्रीमंतीचा राजमार्ग असे म्हटले जाते, मात्र या अरण्य ऋषींनी मराठी भाषेची श्रीमंती वाढवली। गो नि दा म्हणजेच गो नि दांडेकर मोठे वनप्रेमी साहित्यिक होते। दांडेकरांनी त्यांना प्रेरणा दिली। विद्वतरत्न नरहर कुरुंदकर, पक्षमित्र डॉक्टर सलीम, सत्यकथाकार राम पटवर्धन
त्यांच्यासह शीर्षस्थ कथाकार G.A. म्हणजेच G.A. कुलकर्णी वगैरे अनेकांनी त्यांना प्रोत्साहित केले. वनप्रेमी असलेले नवेगाव बांध येथील माधवराव पाटील डोंगरवार हे त्यांचे अत्यंत जिवलग स्नेही होते. माधवरावांच्या वाड्यात चितमपल्ली वारंवार कुटुंबासह येत असत. येथेच त्यांनी पक्षीकोश निर्माण केला होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक आदिवासी तरुणांशी घट्ट मैत्री केली होती. नवेगाव बांध येथेच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. गोंदिया जिल्ह्यातील हा भाग विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने नेहमीच गजबजलेला असायचा. दररोज शिकार करणाऱ्या आदिवासींनी त्यांच्या संगतीत आल्यावर आपल्याकडील 36 बंदुका मारुती चितमपल्ली यांच्याकडे सोपवल्या. यावरून त्यांच्या आणि आदिवासींच्या परस्पर संबंधांची कल्पना सहज येऊ शकते. वनाशी संबंधित या विद्या वाचस्पतीबद्दल सर्वांनाच आत्मीयता होती. अशा प्रकारे मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या महान लेखकाला केवळ एकटेपण आल्यामुळे नागपूर सोडावे लागले ही जिव्हारी लागणारी बाब आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांनी आपले जन्मगाव सोलापूर येथे प्रयाण केले आणि काल अत्यंत समाधानी जीवन जगलेले मारुती चितमपल्ली पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या व्यासंगी साहित्याला आणि मराठी भाषेची शब्द संपदा समृद्ध करणाऱ्या या वनविद्या वाचस्पतीला आमची साश्रू नयनांनी शोकांजली. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.